गणितातला एखादा सिद्धांत ही काळ्या दगडावरची रेघ असते. म्हणजे जरी सगळं बदललं आजूबाजूचं तरी एकदा तो सिद्धांत सिद्ध झाला की काहीही करा तो बदलू शकत नाही. आपल्याला अगदी वेदांमध्ये सुद्धा गणित बघायला मिळतं. यज्ञ करत असताना त्या यज्ञवेदीची रचना कशी केली गेली पाहिजे याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन शल्वसूत्रामध्ये आहे. पायथागोरस थिअरम जो आहे त्याला आता ऑफिशियली बोधायन पायथागोरस प्रमेय असं म्हटलं जातं. त्याला आज वैदिक गणित असं म्हटलं जातं. ते तितकंसं प्राचीन नाही, परंतु एक अतिशय सुंदर प्रकारचं मी म्हणेन इन्व्हेन्शनच आहे ते, की अध्यात्मामधून सुद्धा आपल्याला गणिताची तत्त्वं मिळतात आणि गणिताच्या तत्वामधून आपल्याला अध्यात्म मिळतं. विशिष्ट प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज ज्या असतात त्याच एकत्र आल्यानंतर चांगला राग तयार होतो जो कानाला चांगलं वाटतं. हे सूक्ष्म जे गणित आहे हे खूप मोठं शास्त्र आहे. एखादं चित्र आपल्याला जास्त भावतं ज्या चित्राचे डायमेन्शन्स हे या सुवर्ण गुणोत्तराप्रमाणे असतील. म्हणूनच ह्याला सौंदर्याचं गुणोत्तर असंही म्हटलं जातं. त्याची सांकेतिक लिपी प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आहे. ती त्याच्याबद्दल बोलायला कोडिंग हा शब्द सुद्धा थोडा कमी पडेल. सिम्बॉल ऑफ नथिंग म्हणजे झिरो. सिम्बॉल नथिंगनेसला सुद्धा सिम्बॉल असतो. ही जी संकल्पना आहे तीच पचवायला 100 वर्ष लागली जगाला. वेदर द मॅथमॅटिक्स इज डिस्कव्हरी ऑर इन्व्हेन्शन. नमस्कार, मी तुषार माळी. देशकालच्या या नव्या भागात आपलं खूप खूप स्वागत. गणित हा शब्द ऐकला की आपण आपल्या शालेय कालामध्ये जातो. गणित काही विद्यार्थ्यांचा पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा विषय, तर काहींना हा शब्द ऐकला कीच भीतीने पोटात गोळा येतो. तर हे गणिताचं नातं शालेय जीवनापासून जे सुरू होतं ते आयुष्यभर आपल्यासोबत असतं. पण गणित म्हणजे केवळ बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, वर्गमूळ घनमूळ एवढ्यापुरतंच मर्यादित नाही आहे. तर गणितालाही खूप प्राचीन इतिहास आहे आणि गणित हे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलं गेलेलं आहे. यथा शिखा मयूराणाम नागानाम मनयो यथा तथा वेदांगशास्त्राणाम गणितम मूर्ध्नी वर्तते. म्हणजे जसं मोराचा तुरा किंवा नागाचा मणी असतो तसं वेदांगशास्त्रांमध्ये गणिताचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर याच गणिताबद्दल आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. गणिताचा उगम कसा झाला, गणिताची प्राचीनता, तिचं प्राचीन ग्रंथांमधलं महत्त्व आणि त्याचा आजपर्यंतचा प्रवास याबाबत आज आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्राजक्तीजी गोखले. नमस्कार. प्राजक्तीजी या स्वतः प्राध्यापिका आहेत आणि त्या अनेक महाविद्यालयांमध्ये गणित आणि प्राचीन गणित शिकवण्याचं काम करत आहेत. प्राजक्तीजी, आपलं खूप खूप स्वागत देशकालमध्ये. धन्यवाद. तर जसं मी आता म्हटलं की गणित हा तसा अनेकांचा खूप कुतूहलाचाही विषय आहे आणि काहींचा खूप भीतीचाही विषय आहे. तर गणित म्हणजे नेमकं काय, किंवा गणित या शब्दाचा नेमका अर्थ, याची उत्पत्ती याबद्दल आम्हाला थोडं सांगा. निश्चितच गणित अर्थात गण हा धातू आहे. त्याच्यामध्ये गणन करणं म्हणजे गणित, पण फक्त मोजणं गणन करणं गणित नाही. कारण गणित किंवा मॅथमॅटिक्स आज जे आपल्याला माहिती आहे किंवा आपण जे शाळेमध्ये शिकतो, विशेषतः 5वी 6वी 7वी पर्यंत, ते फक्त गणितातल्या क्रिया, नंबर्स, त्यांच्यावरचे वेगवेगळी त्यांची रूपं, अवयव हे आपण बघतो. पण त्याला ना अजून एक शब्द आहे की न्यूमरसी, म्हणजे नंबरमधलं ज्ञान. पण मॅथमॅटिक्स किंवा गणित हे न्यूमरसीच्या पलीकडे आहे. अच्छा. मग त्याच्यामध्ये
अ, ज्याला आपण म्हणतो की अनेक असे संबोध जे एक्स आणि वायच्या रूपामध्ये आपल्या समोर येतात, इक्वेशनच्या रूपामध्ये समोर येतात, वेगवेगळी प्रमेय असतील, वेगवेगळे सिद्धांत असतील, तर त्याच्यामध्येच खरं म्हणजे गणित आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सत्य दडलेली आहेत. असं म्हटलं जातं की गणितातला एखादा सिद्धांत ही काळ्या दगडावरची रेघ असते. हो. म्हणजे जरी सगळं बदललं आजूबाजूचं, तरी एकदा तो सिद्धांत सिद्ध झाला, की काहीही करा तो बदलू शकत नाही. हम्म. आणि त्याच्यामुळे इट इज अ लँग्वेज ऑफ युनिव्हर्स असंही म्हटलं जातं. आणि गणिताचा इतिहास जर आपण बघितला तर तो किती जुना आहे, म्हणजे कधीपासून गणिताचा उगम आहे किंवा भारतामध्ये गणित हे कधीपासून वापरात आहे? अ, गणिताचा इतिहास आपण जर संपूर्ण जगामध्ये बघितलं तर अनेक संस्कृती होत्या. अगदी मेझोपोटेमिया असेल किंवा ग्रीक आहे, इजिप्शियन आहे आणि आपली भारतीय संस्कृती. त्याच्यामधली भारतीय संस्कृती ही बरीच प्राचीन असल्यामुळे आपल्याला अगदी वेदांमध्ये सुद्धा हम्म. गणित बघायला मिळतं आणि ते इतकं सहज बघायला मिळतं की असं वाटतं की असं त्यांना वाटत नव्हतं की इट इज समथिंग स्पेशल. म्हणजे अगदी 10च्या 23व्या घातापर्यंत ते सहज गणिताबद्दल बोलत होते किंवा देवतांची जी मोजणी आहे की इथे 11 देवता आहेत, जलामध्ये 11 देवता आहेत, तर हे सहजच लिहिलं जात होतं आणि मोठी मोठी संख्या लिहिल्या जात होत्या. संपूर्ण आकाशाचा ज्याला आपण म्हणतो ॲस्ट्रॉनॉमिकल मॅप हो. प्रत्येक वेळेस असा प्रघात होता की जी घटना घडते ती घटना घडत असताना तेव्हाचं आकाश कसं होतं, ग्रहतारे कुठे होते, हे गणित आल्याशिवाय हे इतक्या सहजपणे सांगणं शक्यच होणार नाही. हो. त्याच्यामुळे भारतीय गणिताचा इतिहास आपल्याला वाटतो त्याच्याही पेक्षा तो पुरातन असू शकेल. आणि तुम्ही गणिताकडे कशा आकर्षित झाल्यात किंवा प्राचीन गणित शिकावं असं तुम्हाला कसं वाटलं? प्राचीन गणित म्हणजे कसं शिकावं त्याही पेक्षा गणितामधलं जे सौंदर्यशास्त्र आहे किंवा गणितामधल्या ज्या विविध पद्धती आहेत आणि एकच गणित वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कसं करता येऊ शकतं, हे जेव्हा मी जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा निसर्गतःच मी प्राचीन गणिताकडे आकृष्ट झाले. त्याचबरोबर माझे जे गुरु आहेत प्राध्यापक मोहन आपटे, ज्यांनी गणित आणि खगोलशास्त्र याच्यावरची त्यांची 100 पुस्तकं आज मराठीमध्ये उपलब्ध आहेत. आणि मला खूप आनंद वाटतो की बरेच वर्ष त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमची अख्खा असा एक ग्रुप होता की आम्ही वेगवेगळे विषय आत्मसात करायचा प्रयत्न केला आणि तेव्हाच मी प्राचीन गणिताकडे वळले आणि त्याच्यामधले जे अद्भुतता आहे, त्याच्यामधली जे इंटेलिजन्स आहे, त्याच्यामधलं जे ॲडव्हान्स लेव्हलचं थिंकिंग आहे आणि त्यांची एक विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती सगळीच मला खूप आवडली आणि असं वाटलं की नाही, हे आपल्याला एक्सप्लोर केलं पाहिजे. आपल्याला काहीच माहिती नाहीये आणि मला असं वाटतं हे शाळेमध्ये पण शिकवलं नाहीये आणि असं वाटलं की हे जर आपल्या मुलांना समजलं, निदान आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना समजलं, तर वेगवेगळी क्षेत्र त्यांना जोडता येतील, गणिताचा त्यांचा पाया पक्का होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणिताची भीती कमी होईल आणि त्याच्यातलं जे सौंदर्य आहे ते त्यांना जाणून घ्यावंसं वाटेल. आता प्राचीन गणित हा शब्द आपण वापरतो आहोत, पण प्राचीन गणित म्हणजे नेमकं काय किंवा गणित हे नक्की किती प्राचीन आहे याबद्दल थोडं सांग. जसं मी म्हटलं की वेदामध्ये आपल्याला आकडेमोड मिळतेच, पण तसं बघायला गेलं तर शल्वसूत्र हा जो ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये बोधायन शल्वसूत्र असं म्हटलं जातं की यज्ञ करत असताना त्या यज्ञवेदीची रचना कशी केली गेली पाहिजे याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन शल्वसूत्रामध्ये आहे. बोधायनाला आज आपला जो
पायथागोरस थिअरम जो आहे त्याला आता ऑफिशियली बोधायन पायथागोरस प्रमेय हो. असं म्हटलं जातं. कारण शल्वसूत्रांमध्ये आपल्याला जसं युक्लिडनी एलिमेंट्समध्ये जॉमेट्रीची वेगवेगळी ॲक्झियम्स आणि प्रमेय मांडली, तेवढं फॉर्मलाइज जरी नसलं तरी सुद्धा बऱ्यापैकी डेप्थमध्ये शल्वसूत्रांमध्ये आपल्याला वेदीची रचना किंवा विटांच्या डायमेन्शन्स आणि विशिष्ट नंबर ऑफ ब्रिक्स किंवा विशिष्ट संख्या वापरून आपल्याला यज्ञवेदीची रचना करायची आणि त्या यज्ञवेदीचे विविध आकार म्हणजे चौकोनाकृती असेल, गोलाकृती असेल, ह्या सगळ्या आकार विशिष्ट पद्धतीनेच कसे बनले गेले पाहिजेत. आणि ती कठीण गोष्ट होती. ती एखादं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणंच आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की ऑप्टिमायझेशन आहे किंवा सेम एरिया किंवा इक्वल एरियाज असलेले सर्कल, स्क्वेअर्स बनवणं आणि ते कन्स्ट्रक्ट करणं, ते तयार करणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि ते सगळं त्यांना जमलं होतं आणि ते करत होते कारण असा एक विश्वास होता की यज्ञ करण्याची जी टेक्नॉलॉजी आहे, जे तंत्र आहे, जे जेवढं ॲक्युरेट असेल, जेवढं ते प्रिसाईज असेल, तेवढा यज्ञ ज्याच्या करता आपण करतोय त्याचे रिझल्ट्स आपल्याला चांगले मिळतील, हा एक एक विश्वास असल्यामुळे आणि एक ती पद्धतच होती की जे काही करायचं ते व्यवस्थित करायचं, मोजून मापून करायचं, सांगितल्याप्रमाणे करायचं, नियमाप्रमाणे करायचं. आणि त्याच्यामुळे गणित हा एक विचार होता, ती एक वैचारिक साधना होती. आणि ती वैचारिक साधना ज्याला आपण कम्प्युटेशनल थिंकिंग म्हणतो, ती कुठेतरी आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून दिसून येते. म्हणून बुधायनापासून जर सुरुवात केली तर आपल्याला अगदी 19व्या शतकापर्यंत अनेक गणितज्ञ, मग त्याच्यामध्ये ब्रह्मगुप्त आहे, आर्यभट्ट आहे, भास्कर 1, भास्कर 2, नारायण पंडित, गणेश देवज्ञ, असे अनेक ज्याला आपण म्हणतो की परंपरा गणितज्ञांची ही दिसून येते. आणि गोष्ट अशी वाटते की अरे ही तर परंपरा जवळजवळ 2000 वर्षांची आहे. आणि ह्या परंपरेमधून अगदी म्हणजे एकाचं काम दुसऱ्याने पुढे नेलं, दुसऱ्याच्या कामावरती तिसऱ्याने टीका लिहिली, पिंगळाचार्यांची जी छंदसूत्र किंवा जी असतील ज्याच्यामध्ये कोडिंग आहे ते विरहंका, हेमचंद्र ह्या जैन गणितज्ञांनी सोपं करून सांगितलं. त्यामुळे ही जी परंपरा आहे ही जसं आपल्याला ॲप्लिकेशन आहे, जसं समाजामध्ये सोपे करून सांगण्याची जी पद्धत आजही आहे ती तेव्हाही होती. आणि त्या पद्धतीने अनेक टीका लिहिल्या गेल्या. आणि ही परंपरा अगदी म्हणजे नंतर जेव्हा इन्व्हेजन्स झाली उत्तर भारतामध्ये 12व्या शतकानंतर जी इन्व्हेजन सुरू झाली, गुरु शिष्य परंपरा ब्रेक झाली, नालंदा, तक्षशिला सारख्या विद्यापीठांचा ऱ्हास झाला, तेव्हा हे संपूर्ण गणिताचं केंद्र साऊथ इंडियामध्ये हळूहळू हळूहळू शिफ्ट व्हायला लागलं, सरकायला लागलं. आणि केरला स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स नावाचं एक नवीनच विचारधारणा आणि पूर्ण तिथली परंपरा चालू झाली जी आजतागायत आहे. आणि अजूनही केरला स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स इज देअर. आणि अशा प्रकारे ज्ञानाचा स्रोत थांबला नाही, रिसर्चचा स्रोत थांबला नाही. कमी झाला असेल, कमी अधिक झाला असेल, पण गणिताची ही गंगा अखंड आपल्याकडे वाहत राहिली आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. अरे वा, खरंच आहे. आता प्राचीन गणित आपण त्याबद्दल बोलतो आहोत, पण आणि तुम्ही म्हणलात की वेदांपासून याचा उगम आहे. तर एक सर्रास वापरला जाणारा किंवा ऐकला जाणारा शब्द आहे तो म्हणजे वैदिक गणित. तर नक्की वैदिक गणित आणि हे जे प्राचीन गणित तुम्ही म्हणत आहात याचं काय एकमेकांमध्ये संबंध आहे? अगदी चांगला प्रश्न आहे हा. ज्याला आज वैदिक गणित असं म्हटलं जातं ते तितकंसं प्राचीन नाही, परंतु एक अतिशय सुंदर प्रकारचं मी म्हणेन इन्व्हेन्शनच आहे ते. स्वामी भारती कृष्ण तीर्थ जे गोवर्धन पीठाचे शंकराचार्य होते, त्यांनी साधारण 1914 ते 1918
या काळामध्ये वैदिक गणित नावानी एक 16 सूत्र आणि तेवढीच उपसूत्र ही अथर्व वेदामधून एक्स्ट्रॅक्ट केली, हे त्यांनीच सांगितलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यावर त्यांनी वैदिक गणित असा एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं. आज त्याला वैदिक गणित म्हटलं जातं. म्हणजे जर मी म्हटलं की प्राचीन गणित हा एक, जसा मी म्हटलं की ही अशी 2000 वर्षांची परंपरा, त्याच्यामधला हा वैदिक गणित हा एक छोटासा भाग आहे. भारतीयच आहे ते. शंकराचार्यांनी स्वतः त्याच्यावरती अभ्यास करून काही मेथड्स तयार केलेल्या आहेत, ज्याचं त्या मेथड्स या जादू नाही आहेत, ज्या जादू म्हणून शिकवल्या जातात. तो एक अप्रोच आहे. तो एकच उदाहरणाकडे वेगळ्या वेगळ्या परसेप्शननी किंवा वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचं ऍक्च्युली आपल्याला शिकवलं. अच्छा. आणि तुम्ही एकच उदाहरण त्याच्यामधलं लॉजिक तुम्ही शोधलं तर तशाच प्रकारचा पॅटर्न घेऊन तुम्ही अनेक उदाहरणं किंवा आकृतीबंध घेऊन अनेक उदाहरणं त्याच्यासारखी कशी सोडवू शकता. तर अशा प्रकारची सूत्र त्यांनी दिली. आणि ती जी सूत्र आहेत त्याच्यामध्ये थोडंसं आध्यात्मिकता सुद्धा दिसते, कारण शेवटी फिलॉसॉफी आणि गणित हे एकच म्हटले जातात. पायथागोरसच्या काळामध्ये सुद्धा पायथागोरस स्वतःला फिलॉसॉफर म्हणायचा, मॅथमॅटिशियन नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा अध्यात्म आणि गणित हे खूप अगदी शेजारी शेजारी म्हणजे काही ठिकाणी तर ते एकत्रच आहे की अध्यात्मामधून सुद्धा आपल्याला गणिताची तत्व मिळतात आणि गणिताच्या तत्वामधून आपल्याला अध्यात्म मिळतं. म्हणजे ती जी अमूर्तता आहे किंवा निर्गुण निराकार जे रूप आहे ते आपल्याला गणिताचं अगदी तसंच रूप दिसतं. हो, गणितामधली जी अमूर्तता आहे ते गणिताचं सौंदर्यच आहे. आणि त्या अमूर्ततेवर आज खरं म्हणजे सगळं जग उभं आहे. आता आपण असं बोललात की वेदांमध्ये गणिताचा संदर्भ आहेत किंवा ते तेव्हापासून ते चालत आलं आहे. तर आपण असं बघतो की प्राचीन भारतामध्ये ॲस्ट्रॉनॉमी असेल, खगोलशास्त्र असेल किंवा ज्योतिष असेल, तर या बाबतीत जो विकास झालेला होता, तर त्याला कारणीभूत कुठे ना कुठे ते तेव्हाची गणितातली प्रगती आहे का, असं आपल्याला वाटतं का? हो, म्हणजे खगोलशास्त्र म्हणजे वेदांग ज्योतिष प्राचीन काळामध्ये आपल्या भारतामध्ये असं होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या गणना होत्या, कारण वेगवेगळ्या प्रकारची राज्य होती, कालावधी वेगळा होता. प्रत्येकाचा राज्य म्हणजे शालिवाहन शक असेल किंवा उत्तर भारतातलं कॅलेंडर आजही वेगळं आहे, दक्षिण भारतातलं कॅलेंडर आजही वेगळं आहे. म्हणजे कालगणना हा विषय की ज्याच्यामध्ये अधिक महिना कसा घ्यायचा, काल कसा मोजायचा, ग्रहणं जी आहेत की ग्रहणं होतात ती कशी प्रेडिक्ट करायची किंवा सांगायचं पुढचं ग्रहण कधी होणार आहे, धूमकेतू दिसणं, त्याशिवाय ग्रहांची पिधानं असतात ती, वेगवेगळ्या प्रकारच्या युती असतात, त्यांचे जी गती असते ती. तर हे सगळं जे गणित आहे हे बऱ्यापैकी क्लिष्ट आहे. परंतु आपल्याकडे पंचांग, कालगणना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. आणि त्या महत्वाच्या असल्यामुळे त्याला लागणारं जे गणित आहे ते सगळं विकसित झालेलं होतं. त्याचबरोबर त्या काळामध्ये, अतिप्राचीन काळामध्ये वार नसून तिथी आणि नक्षत्र हे महत्वाचे मानले जायचे. आणि त्यामुळे त्यांची मोजणी, त्यांचा आकाशातला जो काही पाथ आहे, तो त्यांचा जो मार्ग आहे तो बघणं, तो मोजणं. आज जर मला चंद्र एका ठिकाणी एका अँगलवर दिसतोय, उद्या तो कुठे दिसेल, मग त्याच्याप्रमाणे त्या तिथीप्रमाणे भरती ओहोटीच्या वेळा ठरवणं, हे गणित आजही खूप महत्वाचं आहे. आणि एक ज्याला म्हणतात की तुम्हाला जर समुद्रावर जायचं असेल, ट्रिप घेऊन जायची असेल शाळेची, तर विशेषतः तुम्ही याची तिथी बघा आणि त्या तिथीप्रमाणे तुम्हाला समजतं की कुठल्या वेळेला भरती आहे, मग कुठच्या वेळेला तुम्ही मुलांना समुद्रात खेळायला दिलं पाहिजे. हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या खूप व्यवहाराला धरून आहेत, ज्या आपल्या प्राचीन काळामध्ये अंतर्भूत होत्या. याचं कारण गणित आणि खगोलशास्त्राची सांगड खूप चांगल्या पद्धतीने घातलेली होती. म्हणजे
त्याच्यामुळे आपले जे खगोलशास्त्र आणि गणिताचे ग्रंथ होते, जसा ह्यांचा ब्रह्मगुप्ताचा ब्रह्मस्फुट सिद्धांत आणि खंडखाद्य, या 2 ग्रंथांचं पहिल्यांदी अरेबिक भाषेमध्ये भाषांतर झालं. कारण आपला जो व्यापार चालत असे अरेबियामध्ये, तेव्हा त्यांना जाणवलं की भारतीय लोकांना एकतर गणित त्यांचं चांगलंच आहे, परंतु आकाशही ते जाणतात आणि अरेबियन राजांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टही होता आणि त्यांना ते आवश्यकही होतं. त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदी अरेबिक भाषेमधून या 2 ग्रंथांचं जेव्हा भाषांतर केलं, तेव्हा ते खऱ्या अर्थाने आपलं जे खगोलशास्त्र आणि गणित आहे ते आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये गेलं आणि तो प्रवास भारतीय गणिताचा खरं म्हणजे सुरू झाला. आणि दैनंदिन जीवनाशी गणित इतकं जोडलं गेलेलं होतं, जसं आता तुम्ही सांगितलं की यज्ञवेदीची रचना कशी करायची, इथपासून तर अगदी रोजचा सूर्योदय, सूर्यास्त किंवा ग्रहण असतील यांचं सगळं. तर ही जी एक कल्पना आहे की दैनंदिन जीवनाशी ते गणित इतकं जोडलं गेलंय, हे कसं तेव्हा शक्य झालं असेल? दैनंदिन जीवनामध्ये एकतर ऑब्झर्वेशन रोजचं. आपले जे सगळे पूर्वज होते ते खूप चांगले ऑब्झर्वर्स होते आणि सूर्योदय सूर्यास्ताचं गणित, ऋतूंचं गणित. तुम्ही बघितलं असेल तर ऋतुमानाप्रमाणे खाणं पद्धती, ऋतुमानाप्रमाणे सण, ऋतुमानाप्रमाणे पोशाख आणि एवढा डायव्हर्स किंवा इतका वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आणि भौगोलिक परिस्थिती असलेला देश असल्यामुळे त्या त्या ठिकाणच्या पद्धतीप्रमाणे हे ह्या सगळ्यामध्येच गणित आहे, की कुठल्या प्रकारचं खानपान असलं पाहिजे, कुठल्या प्रकारचा पोशाख असला पाहिजे. त्याच्यानंतर जसं आपण म्हणतो की वेगवेगळ्या विविध प्रकारच्या भाषा. मग तुम्ही जसं म्हणालात की सूर्योदय सूर्यास्ताप्रमाणे तिथी निश्चित करणं, मग दिवस कधी लहान होणार आहे, कधी मोठा होणार आहे, उत्तरायण कधी सुरू होणार आहे, दक्षिणायन, या सगळ्याची नोंद ही आपल्याला अतिशय डिटेलमध्ये विविध ग्रंथांमध्ये केलेली दिसते. आणि एक मी जसं म्हटलं तसं की एक जसं आपण एखादा असाइनमेंट करताना किंवा सकाळी एखाद्या लेक्चरला गेल्यानंतर आपण आपल्या वहीवर आजची डेट लिहितो, की आजची तारीख, किंवा डायरी लिहिताना आपण आजची तारीख लिहितो. तसं त्या काळामध्ये कुठलीही नवीन गोष्ट करत असताना, अगदी कुठलीही नोंद करत असताना आजचं पंचांग काय आहे, आजची तिथी कुठली आहे, आजचं नक्षत्र कुठलं आहे, हे लिहिण्याची पद्धत होती. आणि त्याच्यामुळे आपल्याला इतका फायदा झाला की त्याच्यावरून आपल्याला साधारण कुठल्या दिवशी ही गोष्ट लिहिली गेली असेल हे समजलं. इतकंच काय, म्हणजे लीलावतीमध्ये भास्कराचार्यांनी स्वतःच हा ग्रंथ लिहिताना एक श्लोक लिहिलाय की हा ग्रंथ लिहिताना मी किती वर्षाचा होतो, मी शालिवाहन कुठल्या शकात हा लिहिलाय. तर असा तो श्लोक आहे की ज्याच्यामध्ये तो स्वतःच म्हणतो की मी 36 वर्षाचा आहे, मी हा ग्रंथ शकनरूप समये असं त्यांनी लिहिलेलं आहे की शालिवाहन शकाप्रमाणे ही हे वर्ष आहे, हे त्यांनी लिहिलंय. सिद्धांत शिरोमणी रचिता, म्हणजे मी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथ रचतोय किंवा रचला आहे. त्यामुळे ती त्यांची एक, ज्याला आपण म्हणतो की प्रघात असल्यामुळे साहजिकच आपल्याला कळतं की ते किती गणित आणि खगोलशास्त्र एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि जसं गणित हे सर्वव्यापी आहे, तर ते इतर विद्या किंवा इतर कलांमध्ये त्याचा वापर कसा आपल्याला दिसून येतो प्राचीन काळातल्या? प्राचीन काळात तर आहेच, पण आत्तापर्यंत ज्या आपल्या म्हणजे भारतीय संगीत आहे किंवा भरतनाट्यम आहे किंवा इतर ज्या कला आहेत, वारली आहे, आदिवासी कला आहेत, मी तर म्हणेन की सगळ्यात जास्त गणित ही सगळी लोक वापरतात. म्हणजे कलाकार नेहमी म्हणतात की आम्हाला गणित येत नाही, पण मी नेहमी गायकांना आणि डान्सर्सना आणि भरतनाट्यम आर्टिस्टना सांगते की खरं म्हणजे सगळ्यात गणिताचा उपयोग तेच करतात. कारण जेव्हा शास्त्रीय संगीतामधला राग असतो, तर त्या रागामध्ये विशिष्ट प्रकारचे स्वरच एकत्र येऊ शकतात. जरी रागांची परम्युटेशन कॉम्बिनेशन जर आपण घेतलं गणितातली कन्सेप्ट, तर हजारो परम्युटेशन कॉम्बिनेशननी खरे म्हणजे हजारो राग तयार झाले पाहिजेत, पण तसं होताना दिसत नाही. याच्यामध्ये त्याच्या मागचं गणित आहे
आणि ते श्रुती गणित आहे की विशिष्ट स्वर हे विशिष्ट स्वरांबरोबर मॅच झाले तर ते कानाला ऐकायला चांगले वाटतात. जर विशिष्ट स्वर आणि विशिष्ट म्हणजे कोमल स्वर किंवा जे त्याच्यामध्ये जे शास्त्र आहे शास्त्रीय संगीताचं त्या स्वरांची वेगवेगळी कॉम्बिनेशन जर घेतली आणि जर ती कानाला गोड वाटली नाहीत तर त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीचा पण प्रॉब्लेम असतो. त्यामुळे विशिष्ट प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज ज्या असतात त्याच एकत्र आल्यानंतर चांगला राग तयार होतो जो कानाला चांगलं वाटतं. हे सूक्ष्म जे गणित आहे हे खूप मोठं शास्त्र आहे आणि मला असं वाटतं ज्यांनी म्हणजे गांधर्व ज्याला आपण म्हणतो गंधर्व वेद जो 5वा वेद असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये ही सगळ्या कला येतात त्याच्यामध्ये हे विचार खूप सूक्ष्म अगदी सूक्ष्म लेव्हलवर झालेले दिसून येतात आणि त्याच्यामुळे ते आजपर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये आलेले आहेत. आणि भरतनाट्यम मध्ये सुद्धा जेव्हा विशिष्ट प्रकारचे त्यांचे जे ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या पोजेस असतात किंवा एक रेशिओ असतो त्यांच्या बॉडीचा तो सुद्धा एक विशिष्ट पद्धतीने जर ते उभे राहिले तर ते छान दिसतात. तर याच्या मागे सुद्धा खूप गणित आहे किंवा ज्या पद्धतीने ते परफॉर्म करतात ज्या पद्धतीने ते स्टेजवरती वावरतात त्याच्यामध्ये त्यांचं भरपूर गणित त्याच्या मागे त्यांनी केलेलं असतं आणि इनडायरेक्टली असेल अनकॉन्शियसली असेल पण हे सगळे कलाकार खूप जास्त गणिताचा उपयोग करतात. आणि चित्रकलेत आपण म्हणालात की वारली वगैरे मध्ये पण आहे तर ते कसं? हा चित्रकलेमध्ये मला अजून सांगायला आवडेल की एक गणितामधली सिरीज आहे. समजा तुम्ही एक 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 अधिक एक 2 2 अधिक एक 3 3 अधिक 2 5 5 अधिक 3 8 म्हणजे आधीच्या 2 संख्यांची बेरीज पुढची संख्या असं 1 पासून सुरू केलं तर हा जो एक सिक्वेन्स मिळतो तुम्ही म्हणाल हा तर काय सिक्वेन्स आहे नंबरचा पण हा सिक्वेन्स खूप मोठा आहे. ह्याला विरहंका हेमचंद्र फिबोनाची सिक्वेन्स असं म्हटलं जातं. या सिक्वेन्स वरती संपूर्ण ड्रॉइंग चित्रकलेतलं सौंदर्यशास्त्र या एका सिक्वेन्सवर आधारित आहे. कारण ह्याच्यामध्ये जर आपण हे नंबर्स मोठे होत जातात हळूहळू आणि त्या नंबर्सचा जर आपण रेशिओ घ्यायला लागलो तर एका विशिष्ट रेशिओशी आपण येऊन थांबतो किंवा विशिष्ट गुणोत्तराशी येऊन थांबतो. ते गुणोत्तर आहे 1.68 साधारणतः. त्याला म्हणतात गोल्डन रेशिओ किंवा सुवर्ण गुणोत्तर. तर निसर्गामध्ये ते ठिकठिकाणी दिसतं. म्हणजे फुलांच्या रचनेमध्ये अननसाच्या रचनेमध्ये पाकळ्यांच्या रचनेमध्ये फांद्या जशा तयार होतात झाडाला त्यांच्या रचनेमध्ये पानं जे कोन करतात की त्यांना सूर्यप्रकाश मिळेल किंवा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश घेण्याकरता केलेलं कोन त्याच्यामध्ये आपल्याला फिबोनाची सर्पिल दिसून येतं. तर त्याच्यामुळे निसर्गामध्ये विविध प्रकारे आपल्याला हा सिक्वेन्स दिसून येतो. आणि हा सिक्वेन्स जसा फिबोनासीच्या नावाने प्रसिद्ध आहे तसाच मी म्हटलं तसं की विरहंका आणि हेमचंद्र यांनी देखील हे जैन तत्वज्ञ होते आणि त्यांनी ह्याच्यावरती काम केलेलं आहे आणि त्यांची नावं माहिती नाहीत म्हणून मी या माध्यमातून मला ती नावं घ्यायला आवडतील. आणि त्या निमित्ताने भारतीय गणितज्ञ सुद्धा जे होते की ज्यांचं नाव आज जगात माहिती नाहीये पण ज्यांचं काम हे फिबोनासीच्या आधीच आहे आणि त्यांनी हा सिक्वेन्सचा उपयोग करून वेगवेगळ्या शास्त्रांना तो जोडलेला होता. मग ते संगीत असेल तबला असेल कोडिंग असेल या सगळ्यामध्ये आपल्याला गणित दिसतं आणि त्याचा निसर्गाशी असलेला संबंध लक्षात येतो आणि तो म्हणजे इतका विलक्षण आहे की आपल्याला आश्चर्य वाटतं. म्हणजे कुठचंही पेंटिंग तुम्ही जर एखाद्या चित्राच्या प्रदर्शनाला गेलात तर एखादं चित्र आपल्याला जास्त भावतं ज्या चित्राचे डायमेन्शन्स हे या सुवर्ण गुणोत्तराप्रमाणे असतील. म्हणजे जेवढे जास्त डायमेन्शन सुवर्ण गुणोत्तराच्या जवळ असतील तेवढं ते चित्र तुम्हाला भावतं. म्हणूनच ह्याला सौंदर्याचं गुणोत्तर असंही म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या नकळतपणे आपण खूप ठिकाणी
अशा पद्धतीचं गणित वापरत असतो. आणि मला असं वाटतं अनकॉन्शियसलीच का होईना, पण आपल्याला माहिती असतं की कुठल्या गणितातले रेशिओ मी वापरले तर माझा चांगला राग तयार होणार आहे, आज माझे भरतनाट्यमचा परफॉर्मन्स चांगला होणार आहे, एखादा तबल्याचे बोल चांगले येणार आहेत, किंवा माझं पेंटिंग चांगलं दिसणार आहे. या सगळ्याच्या मागे गणित आहे. आणि शिल्पकला किंवा स्थापत्य, की हे कायम असं म्हटलं जातं की भारताची शिल्पकला ही खूप प्रगत होती, किंवा स्थापत्य जे आहे, आर्किटेक्चर जे होतं ते पण खूप एका विकसित लेवलचं होतं. तर त्यामध्ये पण गणिताचं नक्कीच त्यांना खूप मदत झाली असणार. हो, ऍक्च्युली स्थापत्यकला हा एक मोठाच विषय आहे. कारण आपल्याकडची जी मंदिरं जर आपण पाहिली, की पूर्ण भारतामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या राजांच्या काळात बांधली गेलेली, कल्चरप्रमाणे बांधली गेलेली. म्हणजे उत्तर भारतातली वेगळी, महाराष्ट्रातली वेगळी, हो. दक्षिण भारतातली वेगळी. आणि त्या सगळ्याच्या मध्ये एक विशिष्ट प्रकारचं स्थापत्यशास्त्र आहे. मंदिराचं स्थापत्यशास्त्र हा एक पूर्णपणे मोठा आणि इंडिपेंडंट विषय, ज्याच्यावर अनेक अभ्यासक आज काम करतायत. की त्याच्यामध्ये जसं अगदी प्राचीन संस्कृतीपासून, की एक सर्वात महत्वाचं आपल्याला दिसतं ती म्हणजे सिमेट्री. अत्यंत सिमेट्रिकल स्ट्रक्चर्स दिसतात. त्यानंतर आपल्याला दिसतं की पॅटर्न्स, जे नक्षीकाम आहे ते विशिष्ट पॅटर्न्स मध्ये आहे. त्यानंतर गणितामध्ये एक कन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे फ्रॅक्टल्स. म्हणजे जर मी त्रिकोण आहे आणि त्रिकोणाची एक बाजूला मी जर अशी कड दिली तर एक आकार तयार होतो. मग त्या प्रत्येक आकारामध्ये मी तोच आकार रिपीट केला तर मला असे स्नोफ्लेक्स जसा असतो, तर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ फ्रॅक्टल्स. त्याला फ्रॅक्टल कन्सेप्ट म्हटलं जातं. तर आपल्या अनेक मंदिरामध्ये, विशेषतः कळसामध्ये जे डिझाईन्स आहेत ती फ्रॅक्टल्स डिझाईन सारखी आहेत. आणि ती दगडामध्ये केलेली आहेत. तर अशा प्रकारचं म्हणजे आपल्याला, म्हणजे ज्याला आपण म्हणेल की आश्चर्य वाटावं, इतकं सौंदर्य, इतकी सिमेट्री, एवढ्या कन्सेप्ट गणिताच्या आपल्याला बघायला मिळतात. की कुठेही एखादा गोल केलेला आहे किंवा खांब कोरलेले आहेत, त्या गोलांवर असलेली विविध आरे काढलेले आहेत चक्रांचे. त्याच्यामध्ये त्या आरांची संख्या असेल तर कधी काही ठिकाणी तर ती प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे 13 आरे आहेत तर ते सर्कलमध्ये ते 13 आरे इक्वल अँगल करून डिव्हाइड केलेले. आणि हे दगडात करायचं खूप कठीण गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला भारतीय स्थापत्यशास्त्रात दिसतात, विहिरींच्या आर्किटेक्चरमध्ये दिसतात, वॉटर मॅनेजमेंट जी प्राचीन होती त्याच्यामध्ये दिसतात. नॉर्थ इंडियामधले जे विविध प्रकारची शिल्प आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गणित आपल्याला दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं की गणित हे वेगळं शास्त्र नव्हतंच त्या काळामध्ये. ते ह्या सगळ्यामधून विशिष्ट प्रकारे जसं लागेल तसं ते खूप व्यवस्थितपणे वापरलं जात होतं. आणि ते येत होतं त्यामुळेच ते वापरलं जात होतं. आणि त्याच्यामुळे ते दिसतही होतं. आणि आज अनेक लोक त्याचा अभ्यास करतात तेव्हा जाणवतं की इतकी मोठी सिमेट्री इतक्या मोठ्या स्ट्रक्चरमध्ये साधणं हे किती कठीण आहे. आणि आता तेव्हाच्या लोकांच्या जीवनात इतकं सहजपणे हे सगळं वापरलं गेलं की आपणही आजच्या काळात अजाणतेपणे काही गणिताचे नियम वगैरे फॉलो करतो किंवा वापरतो. पण एवढं सगळं असून सुद्धा, एवढं नैसर्गिक हे गणित शास्त्र असून सुद्धा ते कठीण का वाटतं, किंवा त्याची भीती का वाटते, किंवा ते येत का नाही? खूप चांगला प्रश्न आहे हा. आपण काय केलंय ना, की आपण एक शास्त्र म्हणून किंवा एक सब्जेक्ट शाळेतला म्हणून आपण जे गणित शिकवतो, की ज्याच्यामध्ये आपण ते जास्त आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला जोडत नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणते की मी जेव्हा लहान होते तेव्हा गणित चुकलं किंवा गणिताचा गृहपाठ केला नाही, की एक असायचं की बाई सांगायच्या, चला वर्गाबाहेर जाऊन उभं राहा. आज मला असं वाटतं की त्या गणितालाच वर्गाबाहेर काढायची गरज आहे. कारण आपण फक्त
गुणाकार कसे करायचे, भागाकार कसे करायचे, हे शिकणं आवश्यक आहे, नाहीये असं नाही. परंतु आपण मुलांना बाहेर घेऊन गेलं पाहिजे. त्यांना प्रॅक्टिकली सांगितलं पाहिजे, की हे बिल झालंय, हे कसं झालंय बघ. आज 10वीच्या मुलांना GSTचा धडा आहे. तर GST चे जे पर्सेंटेजेस आहेत ते दरवर्षी दर बजेटमध्ये आपलं सरकार देतं आपल्याला, की ह्याच्यावर इतका. तर एक साधी गोष्ट आहे, की तुमचं एखादं बिल झालं तर 10वीतला मुलगा इतकं नक्की करू शकतो, की बाबा ह्याच्यावरती GST लावलाय तो बरोबर आहे ना बघ, की तुला आहे ना शिकायला, मग तू चेक कर. किंवा आता जे वैदिक गणितामध्ये आम्ही शिकवतो, की भराभरा बेरजा कशा करायच्या, किंवा अबॅकस मध्येही मुलं शिकतात. पण ते नुसतं वर्गात शिकून उपयोगाचं नाही ना. तुम्ही जेव्हा इराण्याचं सामान एखाद्या ग्रोसरी शॉपमधनं तुम्ही जेव्हा बिल घेता, ते बिल तुम्ही चेक करा ना, जरी ते कम्प्युटरवर असेल. पण तू आता शिकला आहेस, तुला माहिती आहे की 10 संख्या तुला त्याचं ऍडिशन करायचंय. तू मनातल्या मनात करून बघा. म्हणजे बेसिकली आपल्या मेंदूला चालना देणं आणि त्याही पेक्षा गणिताचा संबंध वेगळ्या वेगळ्या विषयांशी जोडणं, हे जेव्हा आपण करू ना, तेव्हाच मला वाटतं विद्यार्थ्यांची भीती कमी होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, की दरवेळेस अचूक उत्तर काढणं ह्याला खूप महत्व दिलं गेलंय. शाळेमध्ये असताना मार्कांच्यासाठी ते ठीक आहे, परंतु आपण कधी असं विचारत नाही, की मला 23 उत्तर हवंय, तू कोणत्या कोणत्या प्रकारे ते काढू शकशील, मला वेगळे वेगळे प्रकार सांग. आज जर माझ्या वर्गामध्ये 40 मुलं आहेत, तर मला 40 प्रकारे 23 ही संख्या नक्कीच तयार करता येते. मग कोणी त्याच्यासाठी शब्दातलं गणित लिहील, कोणी त्याच्याकरता एखादं कोडं लिहील, कोणी त्याच्याकरता एक इक्वेशन लिहील, कोणी त्याच्याकरता अजून काहीतरी मेथड वापरेल, वेगवेगळ्या प्रकारचं आकडेमोड करून 23 कडे येईल. काही करू शकतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की पूर्णपणे विचार करण्याचं स्वातंत्र्य देणं आणि त्याही पेक्षा अंदाजाकडून अचूकतेकडे जाणं, हे खूप महत्वाचं आहे. आपण एस्टिमेट करायला शिकवत नाही आहोत. आणि जगामध्ये सगळीकडे आपल्याला एक्झॅक्ट नकोय, आपल्याला एस्टिमेशनच हवंय. आज तुम्ही डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स ह्याच्यामध्ये आम्ही एस्टिमेशन जास्त शिकवतो, कारण एक्झॅक्ट करणं पॉसिबलच नसतं ना. तुमचा जर एवढा मोठा देश आहे आणि समजा तुम्हाला तुमच्या देशातल्या संपूर्ण जनतेचं सरासरी आयुष्य किती वर्षाचा देश आहे हे मला काढायचंय, तर एवढी मोठी संख्या नाही आपल्याला. म्हणजे सगळ्यांची वय ऍड करायची आणि त्याला नंबर ऑफ पीपलनी किंवा नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्सनी भागायचं. यापेक्षा आपण अंदाज करतो, आपण साधारण बघतो. म्हणजे अंदाज करणं किंवा एस्टिमेशन करणं हे लहानपणापासून जर आपण शिकवलं, की ठीक आहे तुझं उत्तर आत्ता अचूक नको यायला, पण साधारण उत्तराकडे तू जाऊ शकतोस. मग हळूहळू साधारण उत्तराकडून तुला अजून जवळ उत्तराकडे कसं जाता येईल, हा जो प्रवास आहे ना, तो शिकवणं खूप महत्वाचं आहे. तो शिकवला म्हणजे इट्स ओके टू डू मिस्टेक, इट्स ओके टू गेट आन्सर क्लोजर टू ऍक्च्युअल आन्सर. हे जर आपण सांगितलं ना, तर मुलं स्वतः एक्सप्लोर करतील, की मी अचूक उत्तराच्या कडे जाण्याकरता मी अनेक पद्धती वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये त्यांना नवीन पद्धती सापडतील, कधी नाही सापडणार, कधी अडचणी येतील, पण शिक्षक त्याच्यासाठीच आहेत ना, की शिक्षकांनी डायरेक्टली उत्तर सांगण्यापेक्षा तो प्रवास विचारावा, की बाबा तू कुठे आलास, काय तुझी प्रत्येक व्यक्तीचं गणिताचा जो विचार करण्याची पद्धत असते ना, ती वेगळी असते. प्रत्येक जण आपापली स्वतःची कन्व्हिनियंट किंवा सोयीस्कर स्ट्रॅटेजी ठरवत असतो. म्हणजे जसं मी सांगितलं, की भास्कराचार्यांनीच जवळजवळ 7 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज लीलावतीत सांगितल्या आहेत 2 अंकांचा गुणाकार करण्यासाठी. जर त्यांनीच एवढ्या सांगितल्या आहेत, तर प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे आधी सुरुवातीला जर अचूक उत्तर नसेल काढायचं, तर तो वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ट्रायल अँड एरर करून बघेल.
आणि मला असं वाटतं तेच स्वातंत्र्य आपण आपल्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. म्हणजे मग त्यांची भीती कमी होईल. आणि जो गणिताचा मोठा जो हे केलेला आहे, बागुलबुवा म्हणते मी, किंवा एक गणित म्हटलं की म्हणजे मला असं आठवतंय की कधीही आपण आपल्या मुलांना हे विचारत नाही की तुला भूगोलात किती मार्क मिळाले, इतिहासात किती मार्क मिळाले. आपण नेहमीच म्हणतो की एकतर इंग्लिश आणि गणित. म्हणजे ते विषय जर का आपण गणिताला जोडले तर सगळ्याच विषयांचं महत्व आहेच ना. म्हणजे कारण गणित सगळीकडेच आहे. त्यामुळे फक्त गणिताला आपण आयसोलेट करू नये. आणि ते केल्यामुळे मला वाटतं मुलांमध्ये भीती जास्त निर्माण होतीये असं मला वाटतं. आणि अगदी लहान वयापासून त्यांच्यावर संस्कार पण त्याच पद्धतीचे होतात. जसं भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर. की अगदी लहान मुलांच्या बडबड गीतांमध्ये पण त्यांच्या मनावर हे बिंबवलं जातं की गणित हे तुला कठीण जाणार आहे आयुष्यात. बरोबर. तर याला ही आपली आधुनिक शिक्षण पद्धती जबाबदार आहे की ही परीक्षा पद्धती जबाबदार आहे की काय नाही नेमकं? मला असं वाटतं आधुनिक शिक्षण पद्धती तर आहेच की ज्याच्यामध्ये आपण कंपार्टमेंटलायझेशन जास्त केलेलं आहे. आणि कंपार्टमेंटलायझेशन कन्व्हिनियन्ससाठी केलं टीचर्सच्या, की त्यांना शिकवायला सोपं जावं. पण आपलं मूल एकच असतं आणि त्याच्या मनामध्ये कंपार्टमेंटलायझेशन नसतं. म्हणजे जर तुम्ही सकाळी त्याला पावसाची कविता शिकवली असेल आणि ती कविता त्याच्या मनामध्ये घोळतीये आणि गणिताच्या बाई येतात आणि पटकन अपूर्णांक शिकवतात, तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. कारण तो त्या पावसातच अजून भिजत असतो मुलगा. त्याच्यामुळे मग त्याला गणित आणि पाऊस असं दोन्हीमध्ये भिजायला आपल्याला शिकवडायला पाहिजे ना. तर मग ते कंपार्टमेंटलायझेशन जे आहे ते थोडंसं जर धुसर केलं आपण आणि विषय कनेक्ट करायचा प्रयत्न केला, एक थीम घेतली आणि त्या थीमला वेगळे वेगळे विषय आपण कनेक्ट केले, तर मुलांचं शिकणं खूप सोपं होईल. मला मान्य आहे की हे चॅलेंजिंग आहे. शिक्षकांकरता ते चॅलेंजिंग आहे. पण आज त्याची गरज आहे की आज भूगोल, इतिहास आणि गणित हे 3 शिक्षक एकत्र येऊन काहीतरी कॉमन ॲक्टिव्हिटी डिझाइन करतायत, की ज्याच्यामध्ये इतिहासही होतोय, भूगोलही होतोय, गणितही होतोय. असं जर झालं तर मला असं वाटतं आनंदपूर्ण शिक्षण हे तिथेच आहे. आणि आज आपण जे मल्टीडिसिप्लिनरी हे त्याला खूप मोठं नाव दिलं जातं. पण हा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आपल्याकडे पूर्वी होता, की ज्याच्यामध्ये म्हणजे भौगोलिक ज्ञान आणि त्यातलं गणित. म्हणजे कळतच नव्हतं की आपण गणित शिकतोय. खरं म्हणजे आपण भूगोल शिकतोय का गणित शिकतोय माहिती नाही. पण भूगोलामधले संदर्भ गणिताशिवाय अपुरे आहेत. तर हे एकत्र जेव्हा वर्गामध्ये घडेल ना, तेव्हाच मला असं वाटतं आनंदपूर्ण शिक्षण होईल. आणि त्याच्यासाठी प्रयोग झाले पाहिजेत. होतही आहेत आत्ता. काही ठिकाणी होतही आहेत आणि ते स्वागतार्ह आहेत. त्याच्यामधूनच आपल्याला पुढे गेलं पाहिजे. तर आता हा जो आपला प्राचीन गणिताचा वारसा आहे, हे जे ज्ञान आहे, हे आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी या शैक्षणिक संस्था त्यासाठी काही करतायत का? म्हणजे काही शाळा, विद्यापीठ, काही कॉलेजेस मधून हे शिकवलं जातंय का आणि कसं शिकवलं जातंय? आपली जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी किंवा NEP याच्यामध्ये अजून एक त्याच्याबरोबर विंग तयार केलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी, भारतीय ज्ञान परंपरा, भारतीय नॉलेज सिस्टीम. आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे आपल्याला हळूहळू ही जी भारतीय ज्ञान प्रणाली आहे त्याचं इंटिग्रेशन आपल्या करिक्युलममध्ये करायचं आहे. परंतु सगळ्यात पहिल्यांदी याची सुरुवात झाली ही डिग्री कॉलेजपासून किंवा 12वी नंतरचे जे सगळे कोर्सेस आहेत तिथे आपल्याला मायनर म्हणून, म्हणजे सुरुवातीला 2 क्रेडिट, मग 3 क्रेडिट, मग 4 क्रेडिट असा, ज्याला सुरुवातीला जनरिक म्हणजे संपूर्ण भारतीय ज्ञान परंपरेचा आढावा देणं विद्यार्थ्यांना, तो जनरिक. आणि मग डोमेन स्पेसिफिक, म्हणजे जर तुमचा कोर्स मार्केटिंग रिलेटेड असेल तर त्याच्याशी रिलेटेड प्राचीन ज्ञान प्रणालीत काय आहे तो विषय तुम्ही तयार करणं हे अपेक्षित आहे. तर त्या दृष्टीने गेले 3-4 वर्ष
आमचे प्रयत्न चालू आहेत अच्छा. आणि 3 क्रेडिटचा लीलावतीचा कोर्स, हं. लीलावती प्रायमर ऑफ मॅथमॅटिक्स असा हो. कोर्स मी डिझाईन केलाय आणि गेले 3 वर्ष मी तो शिकवतेय, हं. की त्याचबरोबर जसं मी म्हटलं संगीत आणि गणित याच्याशी रिलेटेड श्रुती गणित हा 2 क्रेडिटचा कोर्स आम्ही तयार केलाय. तर म्हणजे गेले 3-4 वर्ष जरी मी म्हटलं तयार केलाय, तरी ही एक इव्हॉल्विंग प्रोसेस आहे, हं. की ज्याच्यामध्ये आत्ताच आपण हे कोर्सेस तयार करतोय आणि इम्प्लिमेंट करतोय, जे ज्ञान फॉर्मल एज्युकेशनमध्ये कधीच नव्हतं. हो. ते आपण आत्ता आणतोय. त्यामुळे हळू-हळू ते इव्हॉल्व होत जाणार आहे हं. आणि जसं ते इव्हॉल्व होत जाईल किंवा जसं त्याचं विकसनशील होत जाईल तो सिलॅबस, तसं-तसं त्याच्यामध्ये उत्तमोत्तम आपण कॉम्बिनेशन्स करू आणि आत्ताचे विद्यार्थी मी म्हणेन की भाग्यवान आहेत, हं. की त्यांना जे आम्ही छंदाकरता म्हणून केलं, हं. की जे आम्हाला वेगळं आमच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त शिकावं लागलं, हो. ते आज त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातच शिकायला मिळतंय. हं. मग वैदिक गणित असेल, लीलावती असेल, खगोलशास्त्र असेल, हे विषय किंवा रसायनशास्त्र असेल, प्राचीन धातुशास्त्र, विमानशास्त्र मी नाही म्हणणार, पण धातुशास्त्र जे सायंटिफिक डोमेनमध्ये आज एक्सेप्टेड आहे, हां. जे तेच आपण आज शिकवतोय. म्हणजे असं कुठलंही सुडो सायन्स आपण शिकवणार नाही आहोत. तर आपण जे सायंटिफिक डोमेनमध्ये आहे, जी आपल्या परंपरेला अनुसरून आहे आणि ज्याच्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. त्यांना आपल्या देशाबद्दलचं जे संस्कृती जी आपली आहे, त्याचा एक प्रत्येक नागरिकाला जो एक सार्थ अभिमान असायला पाहिजे. हं. तो निर्माण करण्याचं काम आपण करतोय आणि ते करायलाच पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. आणि आताचं जे गणित शिकवलं जातंय किंवा आताचं जे गणित आहे हं, आणि प्राचीन गणित जे आहे, हं. याच्यामध्ये तुम्हाला कुठे असं विसंगती दिसते का? किंवा एखादा डिस्कनेक्टचा असा मुद्दा एखादा आहे का? हो, खूपच डिस्कनेक्ट आहे. कारण आत्ता ज्या आपण ट्रेडिशनल मेथड्स शिकवल्या जातात, त्या अशा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक रिजिडिटी आहे त्याच्यामध्ये खूप, हं. की हे असंच केलं पाहिजे. 4च स्टेप्स लिहिल्या, प्रत्येक स्टेपला अर्धा मार्क, 2 मार्काचं गणित आहे. हे असंच लिहिलं पाहिजे, हे असंच. व्हेअरॲज प्राचीन गणितामध्ये तसा अप्रोच नाहीये. हं. कारण साधी वजाबाकीच्या पण पद्धती 4-5 आहेत. अच्छा. पाढे तयार करण्याच्या पद्धती 2-4 आहेत. हं. गुणाकाराच्या तर अनेक पद्धती आहेत, की तुम्ही संख्यांकडे बघा. त्या संख्या कशाच्या जवळ आहेत? त्या किती मोठ्या आहेत? 2 आकडी आहेत का 3 आकडी आहेत? हं. याप्रमाणे तुम्ही ठरवा, की कुठची पद्धत तुम्हाला सोयीस्कर आहे अच्छा. आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. तर हे सगळे स्वातंत्र्य प्राचीन गणितामध्ये आहे, हं. जे आपण आजच्या अभ्यासक्रमामध्ये नाही आणलेलं. हो. आणि त्याच्यामुळे थोडंसं कॉन्फ्लिक्ट तिकडे होतं, की प्राचीन गणित शिकल्यानंतर आजची मुलं विचारतात, "पण आम्हाला असं-असं लिहायला सांगितलंय, तर मार्क." म्हटलं, "हो, तुम्हाला मार्क नाही मिळणार, कारण तुम्हाला जे शाळेत शिकवतं तेच तुम्हाला लिहायला पाहिजे." हं. प्राचीन गणिताने तुम्हाला तुमचा अवेअरनेस वाढेल, तुम्हाला गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, तुम्ही ते जास्त एन्जॉय करू शकाल. तुम्ही तुमची स्वतःचीच गणितं किती बरोबर आहेत, किती चुकलेली आहेत, हे हं. तुम्ही चेक करू शकाल. वेगवेगळ्या पद्धती तुम्ही मांडू शकाल. हो. म्हणजे थोडक्यात काय आहे, की प्राचीन गणिताने त्यांचा जो झापड आहे, हं. ती पूर्ण जाऊन एक पूर्णपणे ओपन थिंकिंगला ती मुलं अवेलेबल होणार आहेत. हं. तर आता ते आपण आपल्या अभ्यासक्रमाशी कसं जोडायचं? अच्छा. हा एक मोठा चॅलेंज आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे आणि हं. तशा पद्धतीचं प्रशिक्षण आपल्या टीचर्सना दिलं पाहिजे, शिक्षकांना दिलं पाहिजे आणि मला नक्की आशा आहे, की शिक्षक ओपन आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ते नक्की त्यांनाही आवडेल हे करायला. हं. कारण जर तुम्हाला रिझल्ट दिसत असतील, एंड ऑफ द डे तुमच्या विद्यार्थ्याचं गणित सुधारत असेल किंवा त्यांना वेगळा विचार करण्यास त्याला आपण प्रवृत्त करत असू, हं. तर शिक्षक आणि विद्यार्थी नक्कीच हे करतील असं मला हो. वाटतं. म्हणजे केवळ पाठांतरासारखं गणित न शिकवता त्याच्या मागचं जे तर्कशास्त्र आहे किंवा लॉजिक आहे ते
शिकवणं जास्त महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. ॲक्चुअली सगळीकडे मी सांगते हे, की ज्याला आपण म्हणतो, की कॉम्प्युटेशनल थिंकिंग किंवा गणितीय विचार हं. याचे 4 मोठ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लॉजिक बघणं किंवा पॅटर्न बघणं. पॅटर्न दिसतोय का? हं. अ, आकृतिबंध. आकृतिबंध ही खूप महत्वाची गोष्ट आहे, जो अगदी आपण 1ली-2रीतल्या मुलांना सुद्धा समजतो. हं. तर आकृतिबंध बघणं, मग त्या आकृतिबंधामागचं तर्कसंगत विचार काय आहे? का हं. असा आकृतिबंध दिसतोय? तर तो तर्क किंवा लॉजिकल कनेक्शन बघणं. हो. मग ते लॉजिकल कनेक्शन बघितल्यानंतर त्याचं जनरलाइज करता येतंय का मला ते? म्हणजे हे जे मी इथल्या आकृतिबंधांना जे लॉजिक दिसलं, ते मला अजून कुठे-कुठे दिसतं? हं. मग ते मला जनरलाइज करता येतंय का? आणि मग त्याचा मला एखादा सूत्र किंवा एखादा फॉर्म्युला तयार करता येतोय का? अच्छा. ज्याला म्हणतो आपण मॅथेमॅटिकल मॉडेलिंग. हं. हा शब्द खरा म्हणजे खूप मोठा आहे, पण तो हो. तितका मोठा नाहीये. जर आपण म्हटलं, की कुठलीही एखादी घटना असेल, ज्याच्यामधला आपल्याला आकृतिबंध समजला. हं. फॉर एक्झाम्पल आपण साधं हे मॉडेल घेऊया, की अ, एखाद्या कंपनीची ग्रोथ. तर हे साधं मॉडेल आहे, की ते कशी-कशी होत गेली. हं. मग त्याचा पॅटर्न काय होता? मग गेल्या 40 वर्षाचा पॅटर्न काय आहे? मग त्या पॅटर्नमधनं त्याचा आपल्याला काही जनरलायझेशन करता येतं का? हो. मग त्याच्याकरता स्टॅटिस्टिक्समध्ये नियम आहेत, रिग्रेशन एनालिसिस आहे आणि मग ते करून आपण त्याचं एक मॉडेल तयार करतो. आपण एक इक्वेशन तयार करतो हं. आणि त्याच्यावरून त्या कंपनीची ग्रोथ कशी पुढे होणार आहे, हे आपण प्रेडिक्ट करतो. त्यामुळे सगळ्या ठिकाणी हे जे 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या कुठल्याही विद्यार्थ्यांना आपण ऑब्झर्व्ह करायला शिकवल्या, हं. तर सगळे विद्यार्थी गणितज्ञ आहेत. सगळे विद्यार्थी स्टॅटिस्टिशियन आहेत. हो. आता प्राचीन गणितातलं तुमचा पर्सनली आवडता एखादा विषय किंवा शाखा किंवा एखादी संकल्पना त्याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे. हो. मला सगळ्यात आवडणारी प्राचीन गणितातली संकल्पना म्हणजे ज्याच्यावर मी आत्ता अभ्यास करतीये, ती म्हणजे कोडिंग. अच्छा. आज आपण म्हणतो की खूप कोडिंग आहे, सगळीकडे कोडिंगचं जग आहे. परंतु जी सांकेतिक लिपी हं. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आहे, ती त्याच्याबद्दल बोलायला कोडिंग हा शब्द सुद्धा थोडा कमी पडेल. हं. इतकं ॲडव्हान्स लेव्हलची सांकेतिक लिपी आर्यभटांनी वापरलेली आहे, अच्छा. भास्कराचार्यांनी वापरलेली आहे. तर त्याच्यामधलं जे 3-4 प्रकारचं कोडिंग आहे. एक आहे की शब्द हं. कोड म्हणून वापरणं. दुसरं आहे की पूर्ण कटपयम नावाची भाषाच हो. त्यांनी तयार केली. अक्षर कोडिंगला कुटांक असा एक प्रतिशब्द आहे. तर अक्षर कुटांक, मग त्याच्यानंतर वर्ण कुटांक. हं. तर वर्ण कुटांक आर्यभट्टांनी संपूर्ण खगोलशास्त्रातले जे मोठ्या-मोठ्या संख्या होत्या, त्या लिहिण्याकरता त्यांनी एक स्वतःची वेगळीच कोड लँग्वेज डेव्हलप केली. अच्छा. तर असे असे अनेक प्रकारचे कोडिंग गणिताच्या ह्याच्यामध्ये तर आहेतच. परंतु काही आध्यात्मिक ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला कोडिंग सापडतं हं. किंवा एक संस्कृत भाषेमध्येच विशिष्टपणे श्लोक लिहिताना सुद्धा विशिष्ट छंद का हं. वापरला किंवा 18 पुराणं जी आहेत त्यांची नावं सांगताना सुद्धा एक विशिष्ट कोड वापरून तो एकच श्लोक आहे की ज्याच्यात सगळ्या पुराणांची नावं आहेत. तर असं वेगवेगळ्या त्याच्यानंतर अनेक असे ग्रंथ आहेत की तुलसी रामायणामध्ये सुद्धा आपल्याला काही ग्रंथांमध्ये कोडिंग सापडतं. हं. त्याच्यानंतर एक जैन मॅथेमॅटिक्समध्ये सिरिभुवलय नावाचा जो ग्रंथ आहे, जो कोडिंगमधलं एक अत्युच्च उदाहरण आहे. हं. अ, आणि त्याचा माझा अभ्यास चालू आहे. कारण अतिशय विशाल असं असा तो विषय आहे आणि खूप ॲडव्हान्स लेव्हलचं सांकेतिक भाषा आहे आणि त्याच्यावरती अनेक जगातले विद्वान आत्ता काम करतायत. अच्छा. पण एक विद्यार्थी म्हणून मला तो विषय शिकायला खूप आवडतोय सध्या हं. आणि त्याच्यामध्ये जी आपल्या प्राचीन गणितज्ञ असतील, तत्वज्ञ असतील, त्यांची जी बुद्धीची झेप आहे, ती बघूनच खूप आश्चर्य वाटतं
आणि त्याच्यातलं जरी थोडंसं आपल्याला समजलं तरी एक छान आनंद होतो. इतकं ते हो. इतकं हायर थिंकिंग स्किल्स त्याच्यामध्ये वापरलेली आहेत. खूप छान. आणि असं म्हटलं जातं की भारताचं गणितातलं सर्वोच्च योगदान कुठलं असेल तर ते म्हणजे शून्य. हं. तर शून्याबद्दल थोडं तुमच्याकडून ऐकायचं हो. आहे. शून्य खरं म्हणजे खूप महत्वाचं आहे, कारण सिम्बॉल ऑफ नथिंग हं. म्हणजे झिरो. सिम्बॉल नथिंगनेसला सुद्धा सिम्बॉल असतो. हं. ही जी संकल्पना आहे तीच पचवायला एक 100 वर्ष लागली जगाला. हं. त्यामुळे आपले 1 ते 9 या संख्यांचा प्रवास तसा झाला सोपा. परंतु शून्य ज्या वेळेला वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा सुरुवातीला अरबस्थानात आणि नंतर इटलीमध्ये आणि युरोपमध्ये गेलो, तेव्हा एक गूढतेचं वलय त्याच्या भोवती होतं. हं. कारण असं एक चिन्ह जे संख्येच्या शेवटी लावलं तर किंमत वाढते हो. आणि जे संख्येच्या आधी लावलं तर त्याला किंमतच नाही. हं. आणि तरी आपण म्हणतो सिम्बॉल ऑफ नथिंगनेस. तर हे कॉन्ट्राडिक्शन काय आहे? हं. आणि म्हणून एक मिस्टिसिझम म्हणून मिस्टिक सिम्बॉल हो. म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं आणि एक्सेप्टन्सच नव्हता. आणि मग 100 वर्षानंतर जेव्हा पूर्ण लक्षात आलं की डेसिमल सिस्टीम ही शून्याशिवाय चालूच शकत नाही हं. आणि सर्वात महत्वाचं जर ते असेल तर ते शून्य आहे, हो. तेव्हा मग ते एक्सेप्ट केलं गेलं. आणि भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे आणि गणितामध्ये सुद्धा की शून्य आणि अनंत ह्या गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. हो. तर ख हर राशी असा अनंताचा उल्लेख भास्कराचार्य करतात. की ख म्हणजे आकाश, अ, जे आकाशासारखी जी आहे, आणि हर म्हणजे कधीही न संपणारी. हं. सो खहर राशी जी आकाशासारखी विशाल आहे आणि जी कधीही संपत नाही, अशी म्हणजे अनंत. अनंत. आणि जसं म्हणतात की शून्यालाच दुसरं पूर्णम हो. असंही म्हटलं जातं. म्हणजे काय की शून्य झालं की सगळं पूर्ण होतं. हं. म्हणजे परत आपण सुरुवातीकडे जातो. एक आपलं चक्र पूर्ण होतं. ते थोडंसं आपल्या डेसिमल सिस्टीमशीच रिलेटेड आहे. हं. की 1 आणि 9 नंतर आपण चक्र पूर्ण करतो आणि आपण 10 नंतर परत आपण वेगळ्या सिम्बॉल तयार करत नाही. हो. तर आपण 1, 9 आणि 0 वापरूनच पुढच्या अनंत संख्या तयार करतो. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की एक सूक्ष्म लेव्हलला फिलॉसॉफी आणि अनंत आणि शून्य हं. हे खूप एकमेकांशी अ, खूप रिलेटेड आहेत. हो. आणि आपल्या तत्वज्ञानामध्ये ते सगळीकडे दिसून येतं. आणि त्यामुळेच त्या शून्याचा सिम्बॉल पण तो असा चक्राकार गोल असा असावा की काय? असेल. हो, कारण कुठेही जगामध्ये पाहिलं जिथे-जिथे उपलब्ध आहे, तिथे-तिथे काही ठिकाणी डॉट पण बऱ्याच ठिकाणी गोलाकारच लिहिलेल्या दिसलेला आहे आपल्याला. हं. म्हणजे वेगळा कुठला सिम्बॉल आपल्याला दिसत नाही शून्यासाठी. आता ज्या विद्यार्थ्यांना प्राचीन गणित शिकायचं आहे किंवा याबद्दल अजून अधिक जाणून घ्यायचं आहे, यांच्यासाठी काय आज उपलब्ध, काय कोणते मार्ग उपलब्ध आहेत? हो, हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण तसं प्राचीन गणित स्वतःहून शिकणं सोपं नाहीये. हं. त्याच्याकरता जसं आता आम्ही काही सिलेबस तयार करतोच आहोत, परंतु अ, छोटे-छोटे वर्कशॉप्स त्याच्याकरता करणं, त्याच्याकरता छोटे-छोटे कोर्स डिझाइन करणं, हे खूप आज आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं, की त्याला रिस्पॉन्स चांगला मिळेल आणि ते उपक्रम मी करणार आहे, की आणि अ, अगदी म्हणजे विविध टीचर्सना सुद्धा शिकवून हं. त्यांनाही सांगणं, की याचा प्रचार आणि प्रसार विशिष्ट पद्धतीने तुम्ही करा. जास्तीत जास्त मटेरियल त्याच्याशी रिलेटेड तयार करणं हं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये ज्या पद्धती दिल्या आहेत, त्या स्वतः करून बघणं. हां. आणि कारण बरेच वेळा कसं होतं, की हे आहे आमच्याकडे, हे सांगितलं जातं, पण त्याच्यामधला जो कंटेंट आहे, त्याची प्रॅक्टिस आपण केल्याशिवाय हं.
किंवा त्या पद्धती आपण स्वतः करून बघितल्याशिवाय त्याच्यामधलं नाविन्य आपल्याला समजत नाही. हो. त्याच्यामुळे आज अशा विद्यार्थ्यांची गरज आहे की नुसतं ते जाणून नाही घेणार, तर ते स्वतः त्याची प्रॅक्टिस करतील. म्हणजे जसं मी म्हटलं की एक प्राचीन गणितातला जो भाग आहे तो म्हणजे मॅजिक स्क्वेअर्स, हो. की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्कॉलरशिपला असे गणित असतात की रो वाईज, कॉलम वाईज आणि डायगोनल वाईज ज्या एखाद्या रचनेची मॅजिक स्क्वेअरची बेरीज एकच संख्या येत असेल तर त्याला मॅजिक स्क्वेअर असं म्हटलं जातं. तर प्राचीन गणितामध्ये गणित सारसंग्रह याच्यामध्ये किंवा काही अजून ग्रंथांमध्ये मॅजिक स्क्वेअर्स, नारायण पंडितांच्या ग्रंथांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मॅजिक स्क्वेअर्स वरती काम झालेलं दिसून येतं. मग आता ते ते शिकून घ्यायचे की ते कसे तयार करायचे. मग त्याच्या आता एक प्रयोग असा झाला की त्याच्या मागचं लॉजिक काय आहे ते मी विद्यार्थ्यांना सांगितलं की हा लॉजिक आहे. तर मग त्याचा तुम्ही अल्गोरिदम आहे हा, मग या अल्गोरिदमचा तुम्ही प्रोग्राम बनवू शकाल का? मग जर त्याचा प्रोग्राम बनला तर तुम्हाला पाहिजे तेवढा 33 काय, 40 काय, जेवढ्या कुठल्या 33x33चा असेल, 15x15चा असेल, कम्प्युटर तुम्हाला मॅजिक स्क्वेअरचा आउटपुट देऊ शकतो. याचाच अर्थ प्राचीन गणित हे तुम्ही आत्ताच्या पद्धतीला जोडू शकता. म्हणजे प्राचीन गणितातले अल्गोरिदम्स जर आपण आत्ताच्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये लिहिले आणि जर त्याचं आपण प्रोग्रामिंग केलं तर ते प्राचीन गणित आणि आजचं अल्गोरिदम हे एकमेकांना सुंदर मेळ बसतो आणि विद्यार्थ्यांना त्याच्यात आनंद मिळतो की अरे मी हे केलं, मी ही प्राचीन गणितातली मेथडचं अल्गोरिदमचं प्रोग्रॅमिंग केलं आणि मला हे आउटपुट मिळालं. कारण जोपर्यंत त्याचा रिलेव्हन्स आजच्या विद्यार्थ्यांना आपण सांगत नाही, तो म्हणून म्हटलं की करून बघा, काय फार तर फार होईल. तुम्हाला थोडा आज 2 तास समजणार नाही, उद्या 3 तासांनी समजेल, परवा 4 तास, पण एंड ऑफ द डे तुम्हाला एखादी पद्धत पूर्ण समजेल की ज्याच्यावर तुम्ही काम करू शकाल, स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये देऊ शकाल. तर अशा प्रकारच्या प्रयत्नांची खूप गरज आहे. आणि आता आजचं हे जे डिजिटल युग आहे याच्यात एकतर सगळं इन्स्टंट हवंय लोकांना आणि दुसरं म्हणजे डिपेंडन्सी, अवलंबित्व खूप वाढलंय की छोट्या छोट्या गोष्टींसाठी विद्यार्थी असो की प्रोफेशनल्स असो ते ChatGPTचा वापर करणं. तर अशा वेळी मुलं म्हणजे विद्यार्थी म्हणतील किंवा एखादे वर्किंग प्रोफेशनल्स म्हणतील की आम्हाला याची काय गरज आहे की प्राचीन गणित आम्ही का शिकावं. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल की प्राचीन गणिताचं आपल्या दैनंदिन जीवनातलंही का महत्व आहे, का शिकावं लोकांनी? बरोबर आहे की आता ChatGPTने आपल्याला एखाद्या गोष्टीचं उत्तर सहज मिळतं. आता होतंय असं की गणित हा अतिशय एक ज्याला आपण म्हणतो की मानवाची अतिशय महत्वाची आणि मूलभूत अशी ही शक्ती आहे की जेवढ्या चांगल्या पद्धतीने मानवाला गणित येतं तितकं कुठल्याच प्राण्याला या पृथ्वीवर येत नाही. अच्छा. प्राण्यांना गणित येतं, अगदी येत नाही असं नाही. म्हणजे सायंटिफिकली ऑब्झर्व केलेलं आहे की माकडांना काही प्रमाणामध्ये गणित लहान, कमी, जास्त याच्याबद्दल ते डिसिजन करू शकतात. कासवांचा जो प्रजननाचं चक्र आहे ते चंद्राच्या कलांप्रमाणे ते बघून करतं. पण पक्षी जे आहेत पण आपल्याकडे म्हणजे मानवानी ज्याला आपण म्हणतो की इन्व्हेन्शन्स गणितामधली, म्हणजे आत्ता सध्याचा या निमित्ताने एक मोठा विषय चर्चेत आहे जगामध्ये की वेदर द मॅथमॅटिक्स इज डिस्कव्हरी ऑर इन्व्हेन्शन. अच्छा. ती म्हणजे तर खरं म्हणजे ते दोन्ही आहे. आणि मानवानी जेवढं मॅथमॅटिक्स हे अत्युच्च पातळीवरती नेऊन ठेवलंय तितकं कोणीच केलं नाहीये. तर मग ChatGPT नंतर किंवा आज आपण ChatGPT म्हणतो तर त्यांनी असं होऊ शकेल का की हा जो सुंदर गणिताचा कळस आपण केलेला आहे प्रगतीचा, ती कुठेतरी खुंटली जाईल. आपल्या मेंदूला काही जनरेशन्स नंतर, काही पिढ्यांनंतर असं वाटेल की मला 23 अधिक 33 डोक्यात करायची गरजच नाही. आणि मग हळूहळू त्याच्या गणिताच्या किंवा ज्याला आपण म्हणतो की
त्या प्रकारचे विचार करण्याचे जे मेंदूमधले हो. संकेत आहेत ते हळूहळू हळूहळू डिटोरिएट होऊ शकतील हम्म. आणि मग एक असं होईल की मग आपण गणितच करू शकणार नाही, हो. असं होऊ शकतं. किंवा ज्याला आपण म्हणतो की आज अल्झायमर्स आहे, हम्म. की लवकर बऱ्याच ठिकाणी जगामध्ये हा प्रश्न आहे. मग तो का आहे? तर तुम्ही जेवढं चांगलं राईट आणि लेफ्ट ब्रेन वापराल, जेवढी तुम्ही हाताचा उपयोग कराल, हम्म. तेवढा तुम्हाला तो नंतर येईल. आता मी एक प्रयोग केला की सिनियर सिटिझन्सना वैदिक गणित शिकवण्याचा. हम्म. आणि माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच त्या लोकांनी सांगितलं की आमची जी मेमरी लॉस आहे हम्म. तो आम्हाला कमी करायला वैदिक गणित मदत करताय. अच्छा. आणि खूप आनंद त्याच्यामधनं त्यांना मिळत होता शिकण्याचा. हम्म. तर म्हणजे काय आहे की अ, गणित, वैदिक गणित असेल किंवा आकडेमोड असेल, हे जेवढं तुम्ही करत राहाल तेवढं चांगलं. हो. मग हे प्रत्येकाने ठरवायचं आहे की मग मी माझ्या ॲबिलिटीज एन्हान्स करीन हम्म. का मला त्या मारायच्या आहेत. हा शेवटी ज्याचा त्याचा प्रत्येकाचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे मानवजातीनी लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपण चंद्रावर जातोय आणि मंगळावर जातोय, हम्म. त्या सगळ्याच्या मागे गणितामधली क्रांतीच झालेली आहे म्हणून आपण जाऊ शकतोय. त्यामुळे जर तीत आपल्याला पुढे जाऊन अजून कुठे जायचं असेल, हम्म. अजून कुठल्या आकाशगंगांमध्ये एक्सप्लोरेशन करायचं असेल, हो. तर आपल्याला स्वतःला गणिताची ॲबिलिटी जिवंत ठेवणं, न्यूमरिकल ॲबिलिटी, न्यूमरिकल थिंकिंग, न्यूमरिकल लॉजिक त्याचं विकसन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जरी कितीही ChatGPT आलं, तरी त्याच्यावरती पूर्णपणे अवलंबून राहणं गणितासाठी हम्म. हे मला असं वाटतं योग्य नाही. खूप सुंदर. प्राजक्तीजी खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आलात आणि तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला. याबद्दल देश कालतर्फे तुमचे खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. खूप छान वाटलं आणि खूप विस्तृतपणे चर्चा झाली आपली. थँक्यू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि देश कालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.